वाल्मिक कराडच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे। स्वर्गीय संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या केल्याचे फोटो व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र व्यक्त होतोय संताप। मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीकरिता मंगळवारी सायंकाळी शेगावात शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला। सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झाले असून आरोपींनी सरपंच देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याची बाब समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे। तर या घटनेचा तीव्र संताप शिवसैनिकांनी प्रतिमेला जोडे मारून व्यक्त केला। तालुका प्रमुख रामा थारकर, शहर प्रमुख संतोष लिप्ते यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे। आज महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये एका सरपंचाचा निर्दयपणे हत्या होते आणि एक खंडणी बहादर वाल्मिक कराड सारखा माणूस त्याचे गुंड पाठवून त्याची हत्या करतो, त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारतो, त्याच्या अंगावर लघुशंका करतो। अशा निर्दयपणे त्या संतोष देशमुख यांची त्यांनी हत्या केलेली आहे। या पाठीमागचा मुख्य आरोपी जो आहे वाल्मिक कराड, जो आज जेलबंद आहे, या वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे ही सर्व महाराष्ट्रातील जनतेची एक भूमिका आहे की अशा गुंडाच्या पाठीशी जो कोणी असेल त्याला सोडता कामा नाही। म्हणूनच आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे धनंजय मुंडेकडे यांचे संशयाची सुई गेली होती, त्यामुळे त्यांच्यावर जो आरोप झालेला आहे तो आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांना पदमुक्त करण्यात आलेला आहे। त्यांनी राजीनामा दिला आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारलेला आहे। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं आमचे सरपंच मत्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निषेध करण्यासाठी आम्ही इथं सर्व शिवसैनिक व सरपंच इथं जमलेलो आहोत। गेल्या काही दिवसाच्या पूर्वी ज्या निर्गुण पद्धतीनं वाल्मिक कराडचे जे गुंड होते त्यांनी जो संतोष देशमुख सरपंच यांची हत्या केली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ आज आम्ही इथं सर्व शिवसैनिक जमलेलो आहोत। त्या वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे या भावनेनं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि त्या निषेधार्थ आज आम्ही इथं शिवसेनेच्या वतीनं आज त्याचा निषेध करत आहोत आणि त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय भेटला पाहिजे यासाठी आज आम्ही इथं सर्वजण जमलेलो आहोत।